नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंडे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली आहे बरोबर. म्हणजे काल 19 जुलैला आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली, तशी ती 18 जुलैला यायला पाहिजे होती, पण सीईटी सेलने थोडासा उशीर केला. तर मित्रांनो, त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्यात, नक्की कोणकोणत्या टाईपचे रँक त्याच्यामध्ये आहेत आणि आपल्याला कोणता रँक पाहिजे आपल्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये, तर त्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, आपण ग्रीवियन्स कसं सबमिट करायचा, नक्की कोणकोणत्या गोष्टी तुम्ही ग्रीवियन्सद्वारे अपडेट करू शकता, म्हणजे तुम्ही पूर्ण फॉर्म अपडेट करू शकता की एखादी स्पेसिफिक गोष्ट तुम्ही अपडेट करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, हा व्हिडिओ कुणासाठी फायदेशीर होणार आहे की ज्या मुलांनी समजा कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळेस इन्कम नाही, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल किंवा ईडब्ल्यू सर्टिफिकेट असेल, तर त्यांची रिसिप्ट अपलोड केली होती. त्यांच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट त्यावेळेस नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी रिसिप्ट अपलोड केली होती. तर त्या रिसिप्टला आपण अपडेट कसं करू शकतो? समजा जर आता तुमच्याकडे सर्टिफिकेट आला असेल ओरिजिनल, तर आपण नक्की अपडेट कसं करू शकतो? ग्रीवियन्सद्वारे कसा ग्रीवियन्स सबमिट करायचा, ओके. त्याच्यानंतर ग्रीवियन्सचं स्टेटस कसं चेक करायचं, तर हे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेळोवेळी सांगत आलो की आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. म्हणजे या काउन्सिलिंग मध्ये आता तुम्हाला समजा कॉलेज लिस्ट टाकायची असणार, समजा कॅप्रॉन 1, 2, 3, 4 यासाठी तुम्हाला एक परफेक्ट कॉलेज लिस्ट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे बरोबर. आपण वेळोवेळी चॅनलवर सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने कॉलेज लिस्ट बनवू शकता बरोबर, तुमची स्वतःची. पण कसं होतं, तुम्ही जर स्वतः कॉलेज लिस्ट बनवायला जाणार तर त्याच्यात तुमचा खूप वेळ जाणार. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कॉलेजची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं असं काही बंधनकारक नाही बरोबर. महाराष्ट्रामध्ये एवढे 400+ इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत बरोबर. समजा एखाद्या विद्यार्थ्याला कमी पर्सेंटाईल जर असतील, तर त्याला त्याच्या पर्सेंटाईलवर असणारे कॉलेजेस शोधून थोडंसं अवघड होईल. त्याचबरोबर समजा तुम्ही जर कुणाकडे दुसऱ्याकडून तुमच्या मोठ्या बहिणी भावाकडून जर लिस्ट केली, आता ते पण एवढे सर्टिफाईड आहे नाही की त्यांच्याकडे समजा एवढ्या कॉलेजची इन्फॉर्मेशन असणार. त्यांच्याकडे ठीक आहे 2-4 किंवा ते ज्या कॉलेजमध्ये शिकतात त्याची इन्फॉर्मेशन ते तुम्हाला देऊ शकतात. पण आपण आपल्या इंजिनिअरिंग काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला पर्सनल कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करण्याचं काम करतो, ज्याच्यामध्ये आपले टॉप काउन्सिलर तुमच्यासाठी तुमच्या सीईटीच्या पर्सेंटाईलवर किंवा तुमच्या जेईईच्या पर्सेंटाईलवर तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, म्हणजे समजा मला पुण्यालाच ऍडमिशन पाहिजे, मला मुंबईलाच ऍडमिशन पाहिजे किंवा मला या कोट्यातून ऍडमिशन पाहिजे, समजा स्पेशली पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स असतील, डिफेन्स कॅन्डिडेट असतील किंवा मायनॉरिटी कॅन्डिडेट्स असतील, यांच्या डॉक्युमेंटचं जे सर्व काम असेल किंवा कॉलेज लिस्टचं काम असेल, तर ते सर्व आपण या काउन्सिलिंग मध्ये कव्हर करणार आहोत. आणि आपल्या या काउन्सिलिंगची किंमत फक्त आणि फक्त 1199 रुपये आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्मची लिंक प्रोव्हाइड केली, ओके. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्टली एनरोल करू शकता. तर आपल्या लवकरच आपण आपल्या सीट्स तशा फुल होत आल्यात, एक थोड्याशा सीट्स राहिल्यात, तर त्या सीट भरल्याच्या नंतर आपण काउन्सिलिंग क्लोज करणार आहोत ऍडमिशन. तर मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही काउन्सिलिंगला तुमचं ऍडमिशन घेऊन टाका बरोबर. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता वळूया आपल्या इम्पॉर्टंट टॉपिक कडे, की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये चेक करायच्यात आणि त्यासोबत ग्रीव्हन्सेस कसा अप्लाय करायचा, ओके. ग्रीव्हन्स विंडोसाठी आपण कसं अप्लाय करायचं जर तुमचं काही मिस्टेक असेल किंवा तुम्हाला अपडेट करायचं असेल तर. ठीक आहे मित्रांनो, चलो स्क्रीनवर. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला आपल्या ऑफिशियल सीईटीच्या वेबसाईटवर यायचंय, mahacetl.org. तर या वेबसाईटवर आल्याच्या नंतर इथं आपलं कॅप पोर्टल 2025-26 या ठिकाणी जायचंय. स्क्रोल डाऊन जर केलं त्याच्यानंतर आपला कोर्स अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये बीई बीटेक. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची बरोबर. या ठिकाणी तुम्ही आल्यावर जर समजा तुम्ही मोबाईलमध्ये जर असेल ही साईट, तर या ठिकाणी तुम्ही 3 डॉट दिसते आणि त्याच्यानंतर ही जी लेफ्ट साईडची विंडो आहे आपली ती ओपन होणार, ओके. जर तुम्ही पीसी मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये पाहत असाल तर डायरेक्ट तुमच्याकडे ओपन असलेली येणार तुमच्याकडे, ओके. आता चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट केल्याच्या नंतर जर आपण स्क्रोल डाऊन जर केलं तर एंटर ऍप्लिकेशन आयडी, तर ऍप्लिकेशन आयडी तुम्हाला एंटर करायचा आहे. ऍप्लिकेशन आयडी म्हणजे जो तुमचा ईएन ने चालू होतो 85. ऍप्लिकेशन आयडी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर स्टुडंटची बर्थ डेट, इथं तुम्हाला बर्थ डेट सिलेक्ट करायला ऑप्शन आहे. तुम्ही स्टुडंटची अप्रोप्रिएट काय असेल बर्थ डेट तुम्ही सिलेक्ट करू शकता, ओके. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढे हे पेज ओपन होईल. तर हीच आहे आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तर इथं आपला रँक कुठं डिस्प्ले होतोय तुम्हाला, तर इथं तुम्ही पाहू शकता पीसीएम स्टेट जनरल मेरिट नंबर, त्याच्यानंतर पीसीएम युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर, ओके. तर या ठिकाणी तुम्हाला हा रँक डिस्प्ले होतोय. आता या स्टुडंटला रँक किती आहे? 45762, ओके. आणि याला पर्सेंटाईल किती येते? तर 86.3462 हे त्याला पर्सेंटाईल होते. तर आपण पाहू, हा झाला तुमचा रँक, ठीक आहे. तर याच्यानंतर मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला काय चेक करायचं, एक तुमचा प्रोव्हिजनल डाटा आहे हा, म्हणजे डाटाबेस मध्ये तुमचा या पद्धतीने तुमचा स्टुडंट आयडी वर डाटा स्टोअर आहे.
याच्यामध्ये चेक करायचं आपल्याला कॅन्डिडेटचं फुल नाव, बरोबर. तर सर्वप्रथम आता तुमचं ज्या पद्धतीने HSCच्या मार्कशीटवर नाव आहे त्या पद्धतीचं नाव पाहिजे. म्हणजे कसं, समजा कराड निर्भय सतीश, तर कराड त्याचं सरनेम आहे म्हणून ते फर्स्टला ठेवलं. ओके, त्याच पद्धतीने त्याचं HSCच्या याच्यावर पण सेम नाव आहे, बरोबर. तर HSCच्या याच्यावर तुमचं जर वेगळ्या ऑर्डरमध्ये नाव असेल तीच ऑर्डर तुम्हाला इथं फॉलो करायची, ऑर्डर चेंज करायची नाही. ओके. देन जेंडर. ओके. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला चेक करायची. ओके. त्याच्यानंतर तुमचा महाराष्ट्र टाईप आहे, म्हणजे टाईप एचा हा कॅन्डिडेट आहे. त्याचबरोबर तुमची कॅटेगरी. ओके, कॅटेगरी फॉर ऍडमिशन, ही कॅटेगरी तुमची थ्रू आउट असेल. आता या ठिकाणी बऱ्याच जणांचा डॉलर साईन असेल, ते डॉलर साईन काय आहे त्याचं कारण तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिलियर असेल, त्याची रिसिप्ट प्रोव्हाइड केली. ओके, ती आता अपडेट कशी करायची जर तुमच्याकडे सर्टिफिकेट आलं असेल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर इथं तुम्हाला दिसेल कॅटेगरी फॉर ऍडमिशन. त्यानंतर तुमचं स्पेशल रिझर्वेशन, म्हणजे समजा ऑर्फन आहेत का तुम्ही, पीडब्ल्यूडी आहात का, बरोबर, तुम्ही TFWS साठी अप्लाय केलंय का, लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे का, किंवा रिलिजियस मायनॉरिटी आहे का, किंवा कोकण कॅन्डिडेट, डिफेन्स टाईप. ओके, तर यासारख्या सर्व डिटेल्स तुम्हाला चेक करायचे. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे होम युनिव्हर्सिटी तुमची कोणती आहे. आता होम युनिव्हर्सिटी कशावर डिपेंड असते किंवा कशी ठरते, की तुम्ही HSC म्हणजे 12वी ज्या जिल्ह्यातून कंप्लीट केली, म्हणजे समजा आपण जर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचं जर पाहिलं तर पुणे, नाशिक आणि अहमदनगर या 3 जिल्ह्याची मिळून सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. या 3 जिल्ह्यापैकी तुम्ही कोणत्याही शाळेतून, समजा कोणत्याही कॉलेजमधून जर 12वी कंप्लीट केली असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी असणार सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. 10वी तुम्ही कुठूनही कंप्लीट करू शकता, त्याशी काही आपला प्रॉब्लेम नाही. पण 12वी तुम्ही जिथून कंप्लीट केली असेल तर त्या ठिकाणची तुमची असते होम युनिव्हर्सिटी. ओके. त्याच्यानंतर समजा आपण इथं PCMचा तुमचा रोल नंबर, आता CETचे डिटेल्स तुमचे इथं दिलेत, म्हणजे फिजिक्सचे, मॅथमॅटिक्सचे, त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे टोटल पर्सेंटाइल इथं दिलेत. ते तुम्ही एकदा क्रॉस चेक करून घ्यायचे. म्हणजे सहसा हे चुकण्यामागे काय म्हणजे हे नसतं, समजा सहसा चुकत नाही, पण तुम्ही चेक करून घ्यायचे. त्याच्यानंतर जर समजा JEE मेन तुम्ही दिली असेल, तर या कॅन्डिडेटने JEE मेन दिली होती, त्याच्यामुळे JEE मेनचे याचे पर्सेंटाइल तुम्हाला शो होत आहेत. ओके, तर ते तुम्ही चेक करून घ्या. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे क्वालिफिकेशन डिटेल तुमचं HSC मध्ये फिजिक्सचं पर्सेंटेज असेल, त्याच्यानंतर केमिस्ट्री असेल, ऍग्रिगेट पर्सेंटाइल असेल. ओके, तर या सर्व गोष्टी तुम्ही चेक करायच्यात आणि एकदम बारकाईने चेक करायच्यात. कारण कसं, जर समजा तुमच्या याच्यामध्ये काही चूक असेल सध्या, तुम्ही ग्रीव्हन्स पिरियडने चूक करेक्ट करू शकता, बरोबर. तुमचा एक व्यवस्थित डाटा येऊ शकतो. पण समजा तुम्ही याच्याकडे जर दुर्लक्ष केलं आणि ऐन वेळेस ज्यावेळेस कॉलेजमध्ये तुमचं आता पुन्हा व्हेरिफिकेशन होणार, ज्यावेळेस ऍडमिशन व्हायचंय, तर ते जे तुम्हाला ऍडमिशन देणारे, प्रोव्हाइड करणारे जे सेल असेल, समजा कॉलेजचं काय असेल समजा, तर ते तुमचं पूर्ण डॉक्युमेंट पूर्ण व्हेरिफिकेशन करणार. आणि त्याच्यामध्ये जर काही चुकी असेल तर तुमचं ते डायरेक्ट वेळोप्रसंगी ऍडमिशन सुद्धा कॅन्सल होऊ शकतं. त्याच्यामुळे ती आपल्याला चूक करायची नाही. तुमचं पूर्ण डॉक्युमेंट जेवढे असतील, तुमचे पूर्ण डिटेल्स जेवढे असतील, सर्व तुमच्या डॉक्युमेंटवर नाव सारखं पाहिजे, बरोबर. नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर आताच आपल्याला आम्हाला कळवा, आपण त्याच्यावर नक्की काहीतरी सोल्युशन प्रोव्हाइड करू. त्याच्यासाठी आपल्याला गॅजेट करावं लागतं, ऍफिडेविट द्यावं लागतं. ओके. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे स्टेट जनरल मेरिट नंबर. ओके, हा स्टेट जनरल मेरिट नंबर तुमचा आता ज्यावेळेस आता सध्या एक प्रोव्हिजनल लिस्ट आहे, फायनल मेरिट लिस्ट येईपर्यंत हा एक 400-500 खालीवर होऊ शकतो. आता खाली होऊ शकतो आणि वर पण होऊ शकतो. म्हणजे तसं नाही, जे स्टुडंट समजा अप्लाय करतील ज्या पद्धतीने, तर त्या पद्धतीने याच्यामध्ये चेंजेस होत आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला बरेचसे इन्स्ट्रक्शन दिलेत. ओके, PWD कॅन्डिडेट्स असतील, त्याच्यानंतर बरेचसे इन्स्ट्रक्शन दिलेत. तर या ठिकाणी तुम्ही प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून त्याच्यानंतर तुम्ही ऍज अ PDF हे सेव्ह करून ठेवू शकता. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करायची. आता या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये पण पाहू रँक कोणते कोणते येतं. तर PCM युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर, म्हणजे तुमची होम युनिव्हर्सिटी जेवढी आहे, म्हणजे समजा आता या मुलाची होम युनिव्हर्सिटी आहे पुणे युनिव्हर्सिटी. ओके, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, तर याच्यामध्ये त्याचा रँक आहे 13,042. ओके, तर मग 13,041 स्टुडंट पुणे युनिव्हर्सिटीचे याच्यावर आहेत, म्हणजे याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज असणारे आहेत, बरोबर. त्याचबरोबर समजा कॅटेगरी मेरिट नंबर आहे, समजा NTD कॅटेगरीमध्ये सुद्धा 753 स्टुडंट याच्यापेक्षा जास्त आहेत. त्याच्याबरोबर समजा युनिव्हर्सिटी मेरिट नंबर आहे, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये NTDचे स्टुडंट त्याच्यापेक्षा किती जास्त येतं, तर 354. समजलं, याचा 355 नंबर आहे. तर तुम्हाला चेक करायचं आहे. त्याचबरोबर खाली PCM ऑल इंडिया मेरिट नंबर दिलाय. ओके, म्हणजे JEE मेन जर तुम्ही अप्लाय करत असाल, म्हणजे JEE मेन तर त्यांचा हा रँक आला असेल, बरोबर. म्हणजे किती स्टुडंटनी JEE मेन साठी अप्लाय केलंय, तर 42,799 स्टुडंट याच्यावर आहेत आणि याचा नंबर किती आहे, तर 42,800 ऍज पर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट मध्ये हा नंबर खालीवर होऊ शकतात. ओके, तर मित्रांनो हे होतं आपलं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बद्दल. आता त्याच्यानंतर आपण समजा हे कसं करू शकतो, काय तर समजा याच्यामध्ये काही तुम्हाला चुकी जर दिसून आली, ओके, तर ती अपडेट कशी करू शकतो, तर इथे टॅब आहे न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्टर्ड. तर तुम्ही इथं जा. समजा आता इथं लॉग इन करायचं तुमचं तुम्हाला अकाउंट. त्याच्यानंतर समजा सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, कॅप रजिस्ट्रेशन, टेक्निकल एज्युकेशन तुम्हाला चूज करायचंय, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बरोबर.
तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं पोर्टल ओपन झालेलं दिसेल. ओके, तुम्हाला तुमचे इथे डिटेल्स दिसतील, बरोबर. त्याशिवाय इफ युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय SC, तुम्ही SC सेंटरवर केलंय. तर त्याच्यानंतर तुम्हाला राईट साइड मध्ये इथं सेंड ग्रीव्हन्सेस म्हणून ऑप्शन दिसेल. ओके, तर याच्यावर क्लिक करायचं. जर तुमचं काही चुकलं असेल तर तुम्ही ग्रीव्हन्स सबमिट करा. जर तुमचं काही चुकलेलं नसेल तर ग्रीव्हन्स सबमिट करायची गरज नाही. ओके, आता ग्रीव्हन्स टाईप म्हणजे तुमचा तक्रार काय असेल, करेक्शन विंडो आहे तर याच्यामध्ये तुमचं काय आहे, तर कॅन्डिडेट फुल नेम मध्ये मिस्टेक झाली का, कॅन्डिडेटच्या टाईप मध्ये झाली का, कास्ट सर्टिफिकेट मध्ये, कॅटेगरी मध्ये, सीईटीच्या स्कोर कार्ड मध्ये, सीईटी पर्सेंटाईल, आता सीव्हीसी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, सीव्हीसी रिसिप्ट, ओके, डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर डिफेन्स टाईप असेल, डिप्लोमा सर्टिफिकेट असेल, डिप्लोमा मार्क्स असेल, भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे थोड्या थोड्या म्हणजे तुम्ही पूर्णच फॉर्म तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे तुमचा फोटो तुम्ही चेंज करू शकता, पर्सनल, रिलिजियस मायनॉरिटी, पूर्ण गोष्टी तुम्ही याच्यामध्ये चेंज करू शकता. समजा आपण जर काही चेंज केलं तिथं, समजा त्याच्या मदर नेम मध्ये समजा मिस्टेक झाली, आपण असं कन्सिडर करू, झालेली नाही मिस्टेक, पण आपण कन्सिडर केलं तुमच्या रेफरन्ससाठी. ओके, आता सब्जेक्ट विषय ऍज पर तुम्ही जो सिलेक्ट कराल त्या पद्धतीने तुम्हाला एखादी होईल. आता अटॅचमेंट तुम्ही काय अपलोड करायची की ज्याच्यामध्ये तुम्ही एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट प्रोव्हाइड करू शकता. म्हणजे आता समजा जर या मुलाला कास्ट व्हॅलिडिटीची समजा यांनी रिसिप्ट अपलोड केली असती आणि याला जर आता ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड करायचं जर असलं असतं तर इथं आपण कास्ट व्हॅलिडिटी काय असेल ते अप्रोप्रिएट ऑप्शन चूज केलं असतं आणि त्याच्यामध्ये नवीन जे सर्टिफिकेट आहे त्याचं इथं अपलोड करून दिलं असतं. आणि ग्रीव्हन्स डिटेल्स खूप महत्वाचे आहेत. इथं तुम्ही 1000 कॅरेक्टर पर्यंत लिहू शकता. तर तिथं तुम्ही पूर्ण लिहायचंय आणि हे सर्व प्रोसेस मॅन्युअली, त्याच्यामुळे तुमचं ग्रीव्हन्स जे तपशील आहे म्हणजे ग्रीव्हन्स डिटेल्स ते तो एक पर्सन तुमचं रीड करणार आणि त्याच्यानुसार तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय करून किंवा काय तुम्ही ग्रीव्हन्स जो सबमिट केलाय तो व्हेरीफाय करून तुमच्या अप्रोप्रिएट लॉग इन मध्ये तो डिस्प्ले करणार. तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने तुम्ही ग्रीव्हन्स सेंड करू शकता. ओके, त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे चेक ग्रीव्हन्स स्टेटस. आता ग्रीव्हन्स स्टेटस म्हणजे काय, तर तुम्ही जो सबमिट केलाय ग्रीव्हन्स तर तो ऍक्सेप्ट झालाय, रिजेक्ट झालाय, नक्की काय गोष्ट झाली त्या ग्रीव्हन्स बरोबर तर तुम्ही तो इथं पाहू शकता. तर या स्टुडंटने काही ग्रीव्हन्स सेंड केला नाही तर त्याच्यामुळे देअर इज अ नो ग्रीव्हन्स ऑन युअर सेंड ग्रीव्हन्सेस. आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर समजा ज्या कॅन्डिडेटनी ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं असेल ई स्क्रुटिनी मोडने तर त्यांच्यासाठी जे ग्रीव्हन्स असणार तर ते ऑनलाईन असणार. आता या स्टुडंटनी ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं तर त्याच्यामध्ये इथं त्याला ग्रीव्हन्सेस विंडो म्हणजे करेक्शन विंडो ओपन झाली. पण ज्या स्टुडंटनी ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं तर सेंड ग्रीव्हन्सेस म्हणून ऑप्शन त्यांनाही येतो. पण त्यांच्या लॉग इन मध्ये डायरेक्ट सांगतात तिथं की तुम्ही स्क्रुटिनी सेंटरला व्हिजिट करा आणि त्या ठिकाणी काय तुमचे अप्रोप्रिएट चेंजेस असतील तर ते करा. त्यांचा ऑनलाईन ग्रीव्हन्स आपण सबमिट करू शकत नाही. ज्या स्टुडंटनी ई स्क्रुटिनी मोडने म्हणजे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं तर त्यांच्यासाठी फक्त आपण ऑनलाईन इथं ग्रीव्हन्सेस सेंड करू शकतो. नाही तर तुम्हाला काय करावं लागेल, जर तुम्ही स्क्रुटिनी सेंटरला गेले होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अप्रोप्रिएट डॉक्युमेंट घेऊन तुमचा फॉर्म घेऊन तिथं जा, तिथे तुम्हाला ते करून देणार. ओके, तर या पद्धतीने आपण पाहिलं की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या आणि त्याचबरोबर ग्रीव्हन्सेस कसे सेंड करायचे, ग्रीव्हन्सेसचं स्टेटस कसं पाहिजे. आताच आपण पाहिलं की नक्की प्रोव्हिजनल ऍडमिशन तुमच्या मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला काय चेक करायचंय, कोणते रँक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण पाहिलं ग्रीव्हन्स कसा सबमिट करायचा, नक्की कोणते स्टुडंट ग्रीव्हन्स सबमिट करू शकतात. म्हणजे जे स्टुडंट समजा ज्यांनी ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं तर त्यांना ऑनलाईन ग्रीव्हन्स सबमिट करायचा आहे, ज्यांनी ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलंय तर त्यांना स्क्रुटिनी सेंटरवर जाऊन ग्रीव्हन्स सबमिट करायचा आहे. तर त्या पद्धतीचं सर्व आपण काय असेल ते पाहिलंय. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंगला एनरोल केलं नसेल आणि तुम्हाला एनरोल करायची इच्छा असेल, तुम्हाला जास्त अजून इन्क्वायरी पाहिजे असेल काउन्सिलिंग बद्दल माहिती, हा माझा नंबर इथं मी स्क्रीनवर प्रोव्हाइड करतो, मी एनी टाइम मला कॉल करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्मची लिंक पण प्रोव्हाइड केली, त्यासोबत ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण आपण या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केली. तर तिथे जाऊन तुम्ही आपला ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ठीक आहे मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, तुमच्या ऑफिशियल ग्रुपवर शेअर करा, कॉलेजच्या ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ऍडमिशन प्रोसेस बद्दल चांगला गायडन्स मिळेल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.